हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. पाहू आपण नंतर थोडस की रामांच्या चरित्रातून आपण काय शिकायचंय. आणि आज दैवासुर संपद विभाग योग हा आपला जो अध्याय आहे ना, ह्याच्यामध्ये अं, आपण दैवी आणि आसुरी गुण शिकणार आहोत. हा आणि हे गुण असतात ना, ते आपल्याला रामांच्या चरित्रामधून कळणार की म्हणजे जर का आता हा अध्याय आधी शिकूया, मग तुम्ही पाहाल की हे गुण किती महत्वाचे असतात. हं? अं, चालेल, आपण आधी आपलं मंगलाचरण म्हणू, मग पुढे बोलू. माताजी, आवाज येतोय ना व्यवस्थित? सांगा हा तुम्ही मला, आवाज किंवा हो हे माता, झालं मस्त तर. आहे माताजी. हो. फोटो किती सुंदर आहे हा कृष्णाचा. हा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. आपण आज दैवासूर संपद विभाग योग पाहणार. तर त्याच्या आधी आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया. हा. नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करू. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि आमच्या पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते. पुन्हा तुम्ही सगळे पण इथे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर हा आपण आता कालचा अध्याय, हा जो कालचा अध्याय आपण पाहिला ना, तुमच्या लक्षात आहे ना? कालचा अध्याय बरेचदा आपण तसा पाठ वगैरे केलेला असतो. नक्की पाठ वगैरे करायचा हा प्रयत्न करा हा तुम्ही. आणि पुरुषोत्तम योग असं त्याचं नाव आहे. मग कृष्णाने थोडं आपलं भौतिक जगत आणि भगवंतांचं जगत ह्यातला फरक सांगितलेला आहे. हं? मग की ही जी आहे ही इच्छांच्या नदीमध्ये पडलेलं त्यांच्या आध्यात्मिक जगाचं प्रतिबिंब आहे. मग आपण जर का इच्छांची नदी पार करू शकलो तर पलीकडे भगवंत आहेत. मग ही इच्छांची नदी पार कशी करायची? तर आपल्याकडे अनासक्ती हवी. हा, ज्ञान आणि अनासक्ती ही दोन शस्त्र हवी की आपण मग ही इच्छांची नदी पार करू शकतो. हा. मग त्याच्यानंतर आपण पाहिलं की आत्मा जेव्हा हे शरीर सोडतो तेव्हा पुढे काय घेऊन जातो? सूक्ष्म शरीर आपलं घेऊन जातो. ह्या आत्ताच्या जन्मात ना आपण मन बुद्धी इंद्रिय ह्या सूक्ष्म शरीरामध्ये जो विचार करत असतो तशीच आपली पुढच्या शरीराची इंद्रिय बनत असतात. ओके. मग त्याच्यानंतर पाहिलं की कृष्णाने आपल्या स्थूल शरीर सूक्ष्म शरीर ह्याची पण काळजी घेतलेली आहे. आणि फक्त आपल्या नाही, तर जे लोक
आध्यात्मिक जगतात असतात हा, त्यांची पण कृष्णाने काळजी घेतलेली आहे. म्हणजे फक्त आपली घेतली आहे किंवा फक्त त्यांची असं नाही, सगळ्यांची देखभाल करतायत. मग वेदांचं सार पाहिलं होतं आपण जरा. हा, तो 15.15वा श्लोक की वेदांचे निर्माते, ज्ञाते आणि वेदांचं ध्येय हे तीनही कृष्णच आहेत. ओके. मग त्याच्यानंतर वेदांत सूत्राचा सार की कृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे पुढच्या अध्यायांमध्ये. कृष्ण सांगतात की हे मी ना गुह्य असं ज्ञान तुला सांगितलेलं आहे आणि ह्याला वेदांचं सार असं समज, आणि जो हे जाणतो तो माझ्याशी जोडून घेतो. मग हा अध्याय म्हणजे वेदांताचं सार आहे असं समज म्हणतात, गूढ असं ज्ञान. आणि ते आपल्याला जाणता कधी येणार, जेव्हा आपण अनन्य भक्तीद्वारे भगवंतांशी जोडले जाऊ. ओके. हा माताजी, आता आजचा अध्याय बघा. हा जो आजचा अध्याय आहे ना, हा थोडासा सायकोलॉजिकल स्टडी आहे मनुष्यांचा. हा दैवासुर संपद विभाग योग. म्हणजे इथे ना दैवी आणि आसुरी गुण सांगितलेले आहेत. हे गुण जे आहेत ना, हे आता आपण म्हणू की माझ्यामध्ये आहेत काय किंवा नाहीत काय, काय फरक पडतो दैवी गुण असले काय आणि नसले काय, नको आहेत बाबा मला. तर तसं नाही. हे जे दैवी गुण आहेत ना, ह्यांना मुळात दैवीच का म्हटलंय सांगा. तर हे गुण आपल्याला भगवंतांकडे जायला मदत करतात. हा, असं नाहीये की त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी जादू वगैरे करू शकाल. भक्तीमध्ये ती इच्छाच नसते कोणाची. तर हे गुण हे दिव्य आहेत, अतिशय शुद्ध स्वरूपाचे आहेत, जे आपल्याला कृष्णांकडे जायला मदत करणार. आणि ते कृष्णांना ते बाजूला व्हायचा प्रयत्न करायला हवा त्यापासून. का माहित आहे, ते आपल्याला लांब करत राहणार. ओके. मग थोडस ब्रेक त्याच्यानंतर आहे होतोय हा ना, माताजी जेव्हा आवाज. तुम्ही ह्या हो का? अ, चालेल, मी थोडस पुढच्या बाजूलाच जाते मग बसायला. व्हिडिओ बंद करून इथे पाहते मला तरी पण आवाज ब्रेक झाला तर सांगा मला. हा. हो माताजी. हा. तर मग आता ना, हे दैवी गुण आणि आसुरी गुण ज्याच्यामध्ये असतात त्यांचा अ, स्वभाव कसा असतो ते इथे सांगितलंय. म्हणजे ऍक्च्युली दैवीचं सांगितलेलं नाही. ह्या अध्यायामध्ये ना कृष्णाने काय करू नका ते जास्त सांगितलेलं आहे. काय होतं माहितीये, आपण बाकीच्या सगळ्यामध्ये कृष्णाने चांगलं सांगितलंय की तुम्ही असं वागा, हे असं करा किंवा असं सगळी कर्मफळ मला अर्पण करा, असं माझं धाम आहे, तिकडे यायचा प्रयत्न करा वगैरे वगैरे. पण हा जो अध्याय आहे ना, ह्याच्यामध्ये कृष्णाने जरा खोलवर जाऊन आसुरी गोष्टी सांगितल्यात की ज्या तुम्ही करायच्या नाहीयेत. मग त्याचे परिणाम काय होणार, तुम्हाला पुढे त्याच्यातनं कुठे तुम्ही जावं, म्हणजे पुढचे जन्म कुठे मिळणार वगैरे वगैरे सगळं गहिराईने सांगितलेलं आहे की काय आहे आसुरी स्वभाव, आणि आत्म्याला तुम्ही परमात्म्यापासून किती लांब घेऊन जाता. हे सगळं की आपल्याला हे तर पण माहित हवं ना, त्यामुळे आपण त्यापासून दूर राहू. हा, न सुखम न परम गती, काहीच मिळणार नाही. ओके. हा माताजी, घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. श्रीभगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानन्दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम् अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् दयाभूतेष्वलो लुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् तेजः क्षमा धृतिः शौचम् अत्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदन् दैवीम् अभिजातस्य भारत. हरे कृष्ण. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ कर्म, वेदा अध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य,
क्रोधापासून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभ विहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेतून मुक्ती हे सर्व दैवी गुण आहेत. हे भारता. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. आता परत ब्रेक झाला तर सांगा, मी आतच आले सर. हा, तर आहे ना, अं, ह्यांना दैवी, हे वर्णन आहे बघा 3 श्लोकामध्ये. यांना कृष्ण दैवी गुण म्हणतायत. दैवी म्हणजे काय लक्षात ठेवायचं, की हे गुण आपल्याला कृष्णांकडे जायला मदत करतात. हा, तर निर्भयपणा थोडे थोडे आपण बघू पटकन. आणि तुम्ही सगळ्यांनी ना गीता उघडा आणि ना प्रभुपाद स्वामींनी प्रत्येक गुणाविषयी इथे लिहिलेलं आहे, त्याचं जरा अवश्य वाचन करा. हा, आपण सगळे तर इथे घेऊ शकत नाही. ते तुम्ही तुमचे तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला कळणार की त्यांना दैवी का म्हटलंय. ओके. मग निर्भयपणा हा जनरली ना ह्याच्यामध्ये जास्त प्रामुख्याने जे ब्रह्मचारी असतात बघा, त्यांच्यामध्ये निर्भयपणा हा हवाच हवा. म्हणजे ना की त्यांना एकटं राहावं लागतं. शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो. थोडंसं शिस्तबद्ध जीवन असतं. मग वनांमधून वगैरे प्रवास करावा लागतो आणि घराला मागे सोडतात. घर, कुटुंबीय यांना लहान कमी वयातच तरुणपणीच त्यांच्यापासून ते लांब आणि कृष्णाच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतात. त्यामुळे भीती असून चालत नाही, की मी आजारी पडलो तर माझी काळजी कोण करणार किंवा माझं खाय-प्यायचं काय होणार. त्यांनी ना तो निर्भयपणा हवा त्यांच्यामध्ये, की मी कृष्णांचा आहे. जे काय बघाय होईल ते कृष्ण बघून घेतील, त्यांची मर्जी. असा त्यांचा कृष्णांवर ठाम विश्वास असतो. हा, तर हा निर्भयपणा हा ब्रह्मचारी आणि संन्यासी ह्या आश्रमांसाठी अत्यंत गरजेचा आहे, की त्यांनी पूर्णपणे कृष्णांवर स्वतःला सोडून दिलेलं असतं. हा, मग सत्वशुद्धी ही पण अभ्यास करताना त्यांच्यामध्ये खूप गरजेची आहे. जे संन्यासी लोक आहेत, ब्रह्मचारी आहेत ना, त्यांच्यामध्ये एक वागण्याच्या मर्यादा असतात. ती खूप गरजेची आहे त्यांच्यामध्ये असणं. हं? मग आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन. अ, हे ऍक्च्युली ना आता आपल्याला वाटणार की ब्रह्मचारी लोकांसाठी आहे, की ती अभ्यास करत असतात. तर खरं तर ना आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशीलनाची की नाही आपल्याला सगळ्यांना आवड हवी. हा, जरी आपण अभ्यास केला म्हणजे ब्रह्मचारी नाही राहिलो, गृहस्थाश्रम स्वीकारला, तरी भगवंतांविषयीच्या ह्या ज्ञानाचा अ, घेण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. दान. आता हे जे दान असतं ना, हा गृहस्थांसाठीच आहे. आपण पुन्हा आणि पुढे बघणार आहोत दानाविषयी. पण सगळ्यांनी लक्षात ठेवा, की दान हा गृहस्थाश्रमाचा अतिशय महत्वाचा हे आहे, गुण, की तुम्ही गृहस्थ आहात तर तुम्ही दानी असायला हवं. कारण बाकीचे 3 जे आश्रम आहेत, ब्रह्मचारी, अ, वानप्रस्थ आणि संन्यासी, हे पैसे कमवण्यासाठी काय करत नसतात. हा, पण ती त्याच्या बदल्यात काय करत असतात, त्यांचे जीवन देत असतात भगवंतांच्या ह्या ज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी. आणि पैसे हे गृहस्थाश्रमी लोक कमवत असतात. मग ती लोक फक्त पैशासाठी ना ह्या गृहस्थाश्रमावर अवलंबून असतात. त्यामुळे अवश्य आपण दानधर्म करायला हवा, हे आपलं कर्तव्य आहे. हा, आणि असं समजू नका की आपण बघू दान म्हणजे काय ते उद्याच्याच अध्यायात. असं नाही समजायचं की त्याचा अहंकार नाही आणायचा, की आम्ही आहोत म्हणून ती आहेत. उलट ती त्यांचे जीवन म्हणजे भर भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलेली असतात, प्रयत्न करतात. म्हणून आपण आपले गृहस्थाश्रम व्यवस्थित चालवू शकतो. हा, आणि दानाने तुमचं जे उत्पन्न असतं हे शुद्ध होतं. पुन्हा हृदयामध्ये ना मृदुता राहते, आपलं कोमल राहतं हृदय. नाहीतर आपलं हृदय कठीण बनत जातं, अहंकार वाढत जातो, की हे सगळं माझं आहे, म्हणजे मी करता मी भोगता, हे फार वाढत जातं. पुन्हा तुम्ही पहा जरासं, की हा अध्यायच मुळात सायकोलॉजिकल असल्यासारखा आहे. खूप पैसा म्हणजे मग आपल्याला लायसन्स मिळतं काहीही करण्याचं. खूप पैसा आला म्हणजे आपण असंच वागत असतो ना, की मला काहीही करू शकतो. मी ट्रॅफिकचे नियम मोडू शकतो, मी हे विकत घेऊ शकतो, मी दारू करू शकतो, मी नशिले पदार्थ घेऊ शकतो. हां, असं. म्हणजे त्या जो तुमचा पैसा आहे त्याच्यामध्ये मर्यादा हवी.
जी दान असतं ना ते तुमच्यामध्ये त्या मर्यादा आणत असतं. ओके. त्यामुळे गृहस्थ आश्रमावर हा जबाबदारी आहे आणि ती त्यांनी अतिशय नम्रपणे स्वीकारायला हवी दान धर्म करण्याची. नाही तर तुमचं जीवन हे भरकटलेलं होणार आणि तुम्हाला असं वाटणार की मला कायही करायचं लायसन्स मिळालेलं आहे. हा आत्मसंयम हा पुन्हा ह्यांच्यासाठी हवा गृहस्थ आश्रमांना. की तुमच्याकडे पुन्हा तेच, की तुम्हाला थोडीशी मुभा आहे, तुमच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, म्हणून तुम्ही अ, हे नाही करू शकत, व्यसनं करणे वगैरे ह्यामध्ये मनुष्य जन्माचं मूल्य समजा, ते असं फुकट नका घालवू. हा जरी गृहस्थ असलात तरी तुमच्या वाणीवर वगैरे तुमचा संयम हवा. बाकीच्यांकडे तो असतोच असतो, म्हणून ती त्या आश्रमांमध्ये असतात. ओके. यज्ञ कर्म. कलियुगाचा सांगा आता कलियुगाचं काय आहे हे? नाम जप करणे. हा येस. हा तर तुम्ही हरिनाम जप एक जपमाळ आणि एक छोटीशी जागा एवढी बास आहे. मंदिरांमध्ये वगैरे कुठं कधीही देवी देवतांच्या मंदिरात जाल ना जरा शांत जागा बसा आणि यज्ञ सॉरी मन हे करा जप करा घरात. आता ठरवून जेवढी माळा ठरवली आहे तेवढे न चुकता करा. हा वेदाध्ययन हे पण करायचं हे ऍक्च्युली ब्रह्मचारी वगैरे करत असतात. संन्यासी पण त्यांच्यासाठी आहे पण आपण ज्ञानाच्या ह्याच्यामध्ये उतरायचा प्रयत्न करायला हवा. तपस्या. हा तर कली आता तुम्ही जी 12व्या अध्यायात असेल बघा आपली इस्कॉनची 4 नियामक तत्व आहेत पहा. शाकाहार, पुन्हा कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही, जुगार खेळायचा नाही आणि अवैध शारीरिक संबंध नाही. हा तर हे तरी 4 पाळायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. ही तपस्या समजा. तुम्हाला माहित आहे ना ह्या 4 मधून काय येतं? हे हे 4 गोष्टी का प्रभुपाद स्वामींनी सांगितल्या? तर जर का म्हणजे माताजींना मीच विचारलं होतं, हे 4 का? तर माताजींनी सांगितलेलं की प्रभुपाद स्वामींनी सांगितलं की इथे कलीचा वास असतो. हां. आणि बरीचशी जी होणारे गुन्हे किंवा पाप तुम्ही आजूबाजूला पाहाल, तर कुठे ना कुठेतरी ह्याचा संबंध या 4 पापांशी जाऊन जोडलेला असतो किंवा जुळलेला असतो. त्यामुळे ह्या 4 गोष्टींपासून स्वतःला आपण बाजूला ठेवायचं. म्हणजे आपण ऑटोमॅटिक पापापासून बाजूला राहू. हां. आणि लक्षात ठेवा, तुमच्या जेव्हा आपण मांसाहार करतो, हं, तेव्हा आपल्या हृदयातली करुणा निघून जाते. ओके. आणि हे जिभेचे चोचले आहेत. जीवन मरणाचा प्रश्न नाहीये. खाण्यासाठी बरंच सुंदर सुंदर फळं वगैरे डाळी सगळं सगळं उपलब्ध आहे सध्या. त्यामुळे मांसाहारामुळे हृदयातली करुणा निघून जाते. अ, जेव्हा आपण व्यसनं करतो. आता तुम्ही दारू पिलात, तर ते होतं ना टीव्हीत वगैरे पण आपण बघितलं असणार, की दारू पिलं की नाव आठवत नाही, घराचा ॲड्रेस नीट आठवत नाही. का तसं होतं? तर तुमच्या मेंदूवरचा कंट्रोल सुटत असतो, बुद्धीवरचा. हं. मग इथं काय आहे ना, मग असंच तुम्ही हे तर कमी, मग जे अंमली पदार्थ वगैरे घेतात, तर ते तर आणि नशेमध्ये बुडतात. मग कसं असतं ना, आधीच भ्रमात आहोत. कुठल्या मी करता, मी भोगता. हां, आपण भगवंतांचे अंश आहोत वगैरे हे सगळं विसरलेले आधीच आहोतच आपण. इथे भ्रमातच आहोत. तर हे जे नशे असतात, व्यसनं, ही आपला भ्रम अजून वाढवतात. त्याच्यामुळे काय होतं, तर आपण कृष्णांपासून दूर होतो. ऑलरेडी विस्मरणात आहोत. ते अजून लांब जातो, की कृष्णाचा अंश आहे वगैरे हे लांबच राहिलं. मी कोण आहे हे पण विसरायला होतंय. भौतिक जगातलं नाव पण. हं. त्यामुळे नशा जे तुम्ही करता व्यसनं, हे तुमचा भ्रम वाढवतं. अ, जुगार हे जे मोबाईलवरचे पैसे लावूनचे ते खेळ त्या टीम लावणं वगैरे, मोबाईलवरचे गेम म्हणा किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचे पैसे लावून जे खेळलं जातं ते जुगार असतं. तुम्हाला गेम खेळायचे आहेत ना, सापशिडी आणा आणि खेळा. ग्राउंडवर जा. तिथे सुंदर तुम्ही बॅडमिंटन घ्या, स्विमिंग घ्या, सायकलिंग करा. ग्राउंडवर जाऊन खेळा. प्रत्यक्षात खेळा. खेळण्याचा आनंद घ्यायला कोणी थांबवलेलं नाही. पण जुगार नका. जिथे जुगार तुमच्यामधला धूर्तपणा वाढवतो. हां, म्हणजे सत्यता कमी करतं तुमची. ओके. सत्यता. मग
हे पुढे आता अवैध शारीरिक संबंध तुमचे जे म्हणजे विवाहात विवाह करून जे तुमचे हे आहेत ना जोडीदार त्यांच्याशी आपण प्रामाणिक राहायला पाहिजे. हे जे अवैध शारीरिक संबंध असतात हे तुमची शुची घेऊन जातं. शुची म्हणजे काय होतं माहित आहे, शरीर, मन आणि व्यवहार ह्याच्या शुद्धता असायला हवी आपल्यामध्ये. मग हे जे असे संबंध असतात ना, हे तुमची शुची घेऊन जातात. कारण ते ते लपवावे लागतात आणि लपवण्यासाठी तुम्ही खोटं वगैरे बोलत असता. त्यामुळे आलं लक्षात, की ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे मांसाहार करुणा कमी घेऊन जातं. व्यसनं भ्रम वाढवतं. जुगार वगैरे तुमचा अं, सत्यता घेऊन जातं आणि अवैध शारीरिक संबंध शुची घेऊन जाते. मग हे 4 गुण हे दैवी गुण आहेत आणि ते तुम्हाला कृष्णांकडे जायला मदत करणार आहेत. जेव्हा तुम्ही त्यांच्या म्हणजे ह्या 4 गोष्टी करता, तेव्हा हे गुण आपल्यामधून निघून जात असतात. त्यामुळे हे 4 प्रयत्न तरी कराच करा, की मी ही 4 नियामक तत्व पाळेनच. ओके. सुरू तरी करा प्रयत्न करायला. हां, मग त्याच्यानंतर साधेपणा. तर ना जीवनात साधेपणा हवा म्हणजे अ, अ, आणि महाराष्ट्रात तर तसा आहेच तो जीवनात साधेपणा. असं नाहीये की तुम्ही कपडे काय मी फाटके घालू का वगैरे चुकीचे अर्थ घेऊ नका. साधेपणा म्हणजे काय असतो निसर्गाकडून तुमची जेवढी गरज आहे ना तेवढं घ्या. घरात सामान, कपडे हे सगळं तुमच्या गरजेप्रमाणे घ्या. आपल्याला ना वेळ मर्यादित असतो. तो फक्त वस्तू गोळा करायला नाही, त्याची साफसफाई करायला काढली की मग किती वेळ जातो. गरजेपुरतं सगळं घ्या आणि टापटीप स्वच्छ ठेवा. तुमचं रूम लावत चला कधीतरी, कपाटं लावत चला, झाडत चला. हं. घ्या तुम्हाला मोठी-मोठी जी गॅजेट बाबा हवी आहेत. माझ्या बिझनेससाठी मला लागतात. घ्या ती, पण फक्त जीवनभर त्यांच्याच मागे धावू नका. ते मिळालंय तर वापरा पण. हं. जीवनाचा साधेपणा समजून घ्या. स्वावलंबी बना. स्वतःच्या मुलांना पण लहानपणापासून स्वतःची कामं स्वतः करायला शिकवा, की बाबा तुमची खोली स्वच्छ ठेवा, जरा टेबल खुर्ची तुमची अभ्यासाची पुसा. छोट्या-छोट्या गोष्टी असतात. पण आपल्यामध्ये ते स्वावलंबन वगैरे यायला हवं. ह्याला म्हणायचं की तुम्ही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी शिकताय. राहणी साधी ठेवा, विचार उच्च ठेवा. हे आपण शिकायला पाहिजे. हे कृष्णांकडे जायला मदत करणारे गुण आहेत हां. अहिंसा आपण बोललेलो आहे बघा, की कुणाच्याही उन्नतीमध्ये अडथळा बनू नका. पहिल्यांदा स्वतःच्या आत्म्याच्या उन्नतीच्या आड येऊ नका. त्याला कृष्णांकडे जायचंय. त्याला त्या मार्गावर त्याचा आवाज ऐका. त्या मार्गावर जायला मदत करा. मग बाकीच्यांना पण करा. तुमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांना पण जरा भक्तीमध्ये जोडायचा प्रयत्न करा. हं. आणि कुठल्याही प्रकारे दुसऱ्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा बनू नका. ते अहिंसा असतं. सत्य. आता ना आपल्याला खूप शिकवलं जातं इन्फॉर्मेशनचा वगैरे आपल्यावर असा मारा आहे, की सत्य बोलतो किंवा सत्याची बाजू घेतो तो कायम त्रासलेलाच असतो. असं नाहीये. सत्य हे स्वयंप्रकाशित असतं. त्याला सिद्ध करायला पण कुणाची गरज नाही. ते सत्य आहे ते कायम राहतच. हां आणि आपल्यामध्ये ताकद हवी सत्य बोलण्याची, सत्य वागण्याची. आज रामनवमी आहे आणि रामाने ते दाखवून दिलेलं आहे, की तुमच्यामध्ये सत्यता हवी. क्रोधापासून मुक्त हवा आणि जसं-जसं तुम्ही ज्ञानात स्थित होत जाता ना, तुम्ही क्रोधापासून मुक्त होत जाता. हां, आता तुम्ही हे बघा तुम्ही टीचर आहात, मुख्याध्यापक आहात. कुठल्यातरी ऑर्गनायझेशनमध्ये तुमच्या हाताखाली काही स्टाफ आहे. तर तुम्ही तिथे शिस्त लावण्यासाठी जे काय आहे ना, ते करायला हवं. नाही असं नाही, मुलांना पण थोडी शिस्त लावायला हवी. पण ह्याचा अर्थ असा नाही, की आतून त्यांच्याशी वैर धरून बसायचं. जे शिस्तीसाठी आहे ते करा, पण मनातून प्रेमच असू दे. हं. त्याग, त्याग हवा आपल्यामध्ये. ओके. आणि मुख्य म्हणजे आपल्या कर्मफळांचा त्याग करायला शिका. ती सगळी भगवंतांना अर्पण करा. त्यागात शांतिरनंतरम. हं. शांतता हवी. हा जो हे ना आपण जसं जप करत जाऊ, भगवंतांशी जोडले जाऊ ना, तसे आपल्यामध्ये येतात. दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा. हे सध्याच्या मीडिया जसा सोशल मीडिया खूप वाढला ना, ॲक्चुअली तो सोशल आहे. तरी पण माणसांना त्याच्यावर पर्सनल गोष्टी टाकायला फार आवडतं. आणि मग
दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टीवर चर्चा करायला आपण अमूल्य वेळ फुकट घालवतो. ह्यातनं बघा, ह्या दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा ठेवा. काही गरज नाहीये आपल्याला उठून सगळ्यावर कमेंट वगैरे करायची. सर्व जीवांच्या प्रती दयाभाव पहा, हा दैवी गुण आहे. ओके, आपल्या हृदयामध्ये करुणा हवी सगळ्यांविषयी. आपल्या आजूबाजूचे जे जीव आहेत ना, हे पृथ्वीचा एक भाग आहेत. त्यांचं त्यांचं देऊन भगवंताने पाठवलेलं आहे. आपण त्यांचं पण खूप वेगाने संपवत चाललेलो आहोत सगळे रिसोर्सेस. तर आपल्यामध्ये सर्व म्हणजे जीवांप्रती करुणा हवी. जरा 4 झाडं लावा, पाणी घाला झाडांना, काहीतरी करा. पुन्हा पूर्वी तर सगळ्यांच्यात परसबाग असायची, म्हणजे प्रत्येकाच्या दारात वेल वगैरे पाठीमागे आजूबाजूला असायची. सगळीच जण काय फ्लॅटमध्ये राहत नाहीत. तर जरा जागा असेल तर परत त्या परसबाग करायचा प्रयत्न करा. आणि ठरवलात ना तर कुंडीमध्ये वगैरे पण मिरची, टोमॅटो अशी छोटी छोटी झाडं छान व्यवस्थित येतात. जरा त्या भाज्यांचे मग देवाला नैवेद्य दाखवा भगवंतांना. दुधी भोपळा, दोडका अशा टाईपचे वेल तुम्ही छोटीशी जागा असली तरी लावू शकता. आणि त्यासाठी मुलांना घेऊन तुम्ही स्वतः जरा नर्सरीमध्ये जा. एकदम स्वस्त ह्याच्यात ती बियांची पाकिटं वगैरे उपलब्ध असतात. थोडी ती गांडूळ खत वगैरे. तर प्रयत्न करा की तुम्ही थोडी हिरवाई वाढवाल, आजूबाजूच्या प्राण्यांची काळजी घ्याल. दया दया हवी आपल्यामध्ये. लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, निश्चय, दृढ निश्चय हवा. आपल्यामध्ये थोडासा दृढ निश्चय हवा. पुन्हा भक्ती करताना उत्साह हवा. लहान मुलांमध्ये असतो बघा तो उत्साह. असा आळस आळस करून नका करू किंवा बाबा हे करायलाच पाहिजे असं नाही. तो लहान मुलांमध्ये जो उत्साह हवा असतो ना, तसा हवा आपल्यामध्ये. क्षमा, क्षमाशील राहा. आता ना फोन एखाद्या बरोबर करून बोलावंसं वाटतंय, बहिणी बरोबर किंवा मैत्रिणी बरोबर, तर 2 महिने ती फोन करेल ह्याचा वाट बघू नका. तुम्हाला वाटतंय ना एखाद्याशी फोन करून बोलाव्या, 2 गप्पा माराव्या, उठा, कॉल उचला, फोन उचला आणि कॉल करा. हं? क्षमा करायची वृत्ती हवी आपल्यामध्ये. सतत त्यांनी सांगितले ना दुसऱ्याचे दोष काढत बसायचे नाही. पुन्हा ना हा क्षमाशीलपणा कधी येणार जेव्हा तुम्ही सोडून द्यायला शिकाल. कुठे इन्व्हिटेशन असली तर किती रुपयाचं पाकिट केलं, मग त्याने मला तेवढ्याचं केलं नाही वगैरे. तुम्हाला जेवढ्याचं जमतंय तेवढ्याचं करा. कारण हे प्रॅक्टिकली आपण यात खूप वेळ फुकट घालवताना दिसतात मला तर. त्यांना जेवढं जमतंय तेवढं तुम्हाला करतील. ओके. म्हणजे ह्यामध्ये ना अनमोल वेळ फुकट घालू नका. ही क्षमा वगैरे तुम्ही थोडं क्षमाशील, थोडं सोडून द्यायला शिकायला हवं. म्हणजे अशा गोष्टी जिथे तुम्ही आर्थिक व्यवहार वगैरे तिथे ते वेगळं. ती तुमची कर्तव्य असतात सगळी. पण एरवीच्या आयुष्यात थोडं क्षमाशील राहा. हं? शुची, शुची म्हणजे स्वच्छता. हे 3 गोष्टींची असते. तुमचं शरीर, मन आणि व्यवहार हे तिघांमध्येही शुद्धता म्हणजे स्वच्छता, पारदर्शीपणा हवा. आपल्या मग द्वेष आणि सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती. म्हणजे दोन्हीमध्ये तुम्हाला असं नाही की आता पुढेच आहे बघा दंभ, दर्प वगैरे. म्हणजे ही आसुरी गुण आहे की मला कोणीतरी मान दिला की मला छान वाटतं, नाही दिला की मी रुसलो. जे भक्त असतात ना ते स्थिर असतात. जे ज्ञानी असतात ते. नम्र ह्या शब्दाचा व्याख्या काय आहे सांगा? तर नम्र म्हणजे ते मान असू दे किंवा अपमान असो, दोन्हीमध्ये आनंदीच असतात ते. त्यांना कशाची अपेक्षा नसते. तो असतो नम्र व्यक्ती. तर हे दैवी गुण आहेत. जसे जसे भक्तीमध्ये राहाल तसे तसे कृष्णच आपल्यामध्ये हे गुण देत जातो. तर अवश्य प्रयत्न करायला हवे की आपल्यामध्ये हे गुण येतील. ओके, माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पार दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्णा. आता ना ते दैवी गुण केवढे होते बघा. आसुरी गुण थोडेच कमी आहेत. त्यामुळे आपण त्यापासून मुक्त होऊ शकतोय. दंभ, उर्मटपणा, अभिमान, अज्ञान.
आता हे दंभ म्हणजे काय असतं माहितीये, त्यांना ना कुठेही गेलं की वाटत असतं माझी स्तुती करावी, त्यांच्या कानाला आवडत असतं माझी स्तुती व्हायला पाहिजे असं ही जी वृत्ती असते ह्याला कृष्ण आसुरी म्हणतायत पहा. आणि कसं आता थोडे मित्र वगैरे बसलेत, स्वतःचच सांगत राहायचं, स्वतःचच सांगत राहायचं आणि समजा समोरचं पण काहीतरी त्याचं सांगेल ना, तेव्हा ऐकण्यामध्ये ह्यांना अजिबात इंटरेस्ट नसतो. ह्याला म्हणायचं दंभ, उर्मटपणा. ओके, फक्त माझी स्तुती मला ऐकायची आहे. हां, हे सगळे आसुरी गुण आहेत. अभिमान, मग जेव्हा दंभ असतो ना, स्वतःचीच स्तुती ऐकायला आवडते. दुसरा स्वतः त्यांचं काय सांगायला लागला, की ते ऐकायचं नाही, उर्मट वागायचं. आणि जेवढी स्वतःची स्तुती तुम्ही ऐकत जाल दुसऱ्यांकडे, तेवढे अभिमानी बनत जाता. आपल्याला ना अहंकार वाढत जातो. म्हणजे आपल्याला असं वाटतं, मी कोणतरी मोठा आहे, मोठा आहे असं. आणि मग अभिमान वाढतो. आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. लक्षात ठेवा हां. माताजी पुढे घ्या. आणि अज्ञान म्हणजे काय, तर सगळ्याच बाजूने अज्ञान असतात आणि मुख्य म्हणजे ती इच्छा पण नसते, की मी थोडंसं ज्ञान मिळवावं. घ्या माताजी पुढे. वाचा. हरे कृष्ण. दैवी संपद्विमोक्षाय निबंधाया सुरीमता मा शुचः संपदं दैवीमभिजातोऽसि पांडव. हरे कृष्ण. हरे कृष्णा. दैवी गुण मोक्षदायक असतात, तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता करू नकोस, कारण तू दैवी गुणासह जन्मलेला आहेस. हरे कृष्णा. आता अर्जुनाच्या चेहऱ्यावर थोडासा विचार असेल, की मी कुठल्या गुणात आहे? तर कृष्ण सांगतायत पहा, की हे अर्जुना, हा तू चिंता करू नकोस. तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. तर मग दैवी आणि आसुरी गुणांचं काय कारण आहे? ते असले तर काय बाबा आणि नसले तर काय तोटा होतो? तर सांगितलं मगाशी म्हटलं तसं. हे दैवी गुण मोक्षदायक आहेत. म्हणजे काय? तर आपल्याला भक्तीमध्ये पुढे जायला मदत करणारे आहेत. हां, ते आणि आसुरी गुण बंधनकारक आहेत. म्हणजे तुम्हाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवून ठेवणार. हं. त्यामुळे तुम्ही मगाशी म्हटलं तसं, की नसले माझ्यामध्ये हे गुण म्हणून माझा काय तोटा आहे? तर तुम्ही भगवंतांकडे जाऊ नाही शकत. हं. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. हे गुण आहेत ना, हे पवित्र आहेत. हे तुम्हाला त्यांच्याकडे जायला मदत करणारे आहेत. आणि जसं-जसं आपण जप करू, शास्त्रांचा अभ्यास वगैरे, भक्तांच्या संगतीत राहू, मुख्य म्हणजे सेवा. भक्ती म्हणजे काय? भगवंतांची प्रेममय सेवा. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कराल ना, तुम्हाला जमते तशी, तशा हे गुण आपल्यामध्ये येत जातात. हं. हां, वाचा माताजी. द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्णा. तर कृष्ण काय म्हणतात माहिती, इथे दोन प्रकारची लोक असतात. दैवी गुणांची आणि आसुरी गुणांची असं वर्गीकरण आहे. की जगतामध्ये जे लोक दैवी गुणांसह आहेत, जे लोक आसुरी गुणांसह आहेत. मग आता आपण दैवी गुणांविषयी बरंच ऐकलंय, आता जरा आसुरी गुणांचं विवरण ऐक म्हणताय. हा, ह्या अध्यायात ना जरा आसुरी ह्याचं त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे, की अगदी तुम्हाला शेवटी कुठे नेऊन पोहोचवणार आणि ह्या लोकांना इंटरेस्ट कशात असतो, आवड म्हणजे काय, मग त्यांची कार्य कशी असतात वगैरे पाहूया आपण सगळं. वाचा माताजी. आणि तुम्हाला हे जाणवेल आजूबाजूला, की एका पिक्चरच्या स्टोरी सारखं हे सगळं बघतो आपण. वाचा माताजी. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिर्भूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्णा. तर आहे ना, पहिल्यांदा ना आसुरी वृत्तीचे लोक म्हणजे असं नाही की त्यांच्या डोक्यावर दोन शिंग वगैरे आहेत.
हं? हे गुण ठरवत असतात, त्यांचे स्वभाव ठरवत असतो. तर आहे ना, मुख्य म्हणजे काय करू आणि काय करू नये हे ते जाणत नाहीत. आता सुरुवातीला अर्जुन पण अशा गोंधळात सापडला होता बघा. त्याला पण त्याने सांगितलं ना, "कृष्णा, काय करू आणि काय नाही करू हे मला समजत नाही. मी थोडा गोंधळलोय." ओके. मग अशा वेळेस की नाही, अर्जुनाने काय केलं होतं, भगवंतांचं मार्गदर्शन घेतलं. आपण पण ऑब्व्हियसली अशा सिच्युएशन मध्ये येणार. जरी आपला हा स्वभाव नसला, तरी शेवटी हे भौतिक जगत आहे. आपण अशा सिच्युएशन मध्ये येतो. पण त्यावेळी मार्गदर्शन घ्यायचं असतं. जे आसुरी स्वभावाचे असतात ना, त्यांना ह्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो. म्हणजे काय करावं आणि काय करू नये, हे ती म्हणजे चूक काय, बरोबर काय, हे ती जाणत नाहीत. पण ते शिकायची इच्छा पण नसते. हां. शुचिर्भूतपणा, सदाचार. शुचिर्भूत म्हणजे मगाशी सांगितलं ते शुची, की शरीर, मन, व्यवहार. सदाचार म्हणजे चांगलं आचरण. की जसं बोलताय तसं वागताय वगैरे, दुसऱ्यांना फसवणं नाही वगैरे. हां, हे सत्य हे त्यांच्यामध्ये आढळत नाही. ओके. हां, माताजी घ्या पुढे. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहैतुकम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे ते म्हणतात की हे जगत असत्य तथा निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही यांचे नियंत्रण करीत नाही. त्यांच्या मते केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि याच्या निर्मितीस कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्ण. सांगितलं ना, काय करावं, काय करू नये हे ती जाणत नाहीत आणि ते जाणून घ्यायची इच्छा पण नसते. वाटेल तसं वागतात. नशे करणं वगैरे. मग आता इथे पुढे पहा. यांची आयडिओलॉजी काय असते, की हे जग आहे ना, हेच मिथ्या आहे. निराधार आहे, ही सगळी माया आहे. हां, हे हे कोणीही ह्याचं नियंत्रण वगैरे काही करत नाही. तेवढं फक्त कामवासना किंवा मैथुनाच्या इच्छेमुळे हे सगळं निर्माण झालेलं आहे. हे कामवासना हीच इथली निर्मितीची कारण आहे. हे अशी सगळी त्यांची हे असते. वे ऑफ थिंकिंग. हां. हां, माताजी घ्या पुढे. पहा तुम्ही असंच आणि तुम्हाला हे आजूबाजूला तुम्ही ऐकलं असणार आहे असं. हं. एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अशा निष्कर्षाचे अनुगमन करीत स्वतःचा नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मामध्ये संलग्न होतात. हरे कृष्ण. मग आता ना कृष्ण काय सांगतात, अशी जर की तुमची विचारांचा प्रवाह आहे किंवा काय म्हणतो आपण, असे जर काही विचारांची धारा आहे तुमची, तर ते पुढं कुठं जातात, की ही सगळं माया आहे, असत्य आहे. हां. कोणही ह्याचा कंट्रोलर नाहीये वगैरे. तर ते ना भगवंत सांगतायत, की तुम्ही अशा चुकीच्या निष्कर्षांवरच जात राहिलात, तर तुम्ही स्वतःचा नाश ओढवून घेताय. हं? आणि भगवंत त्यांना अल्पबुद्धी म्हणतायत बघा. असे हे अल्पबुद्धी आसुरी लोक असतात ना, हे कशामध्ये गुंतलेले असतात, असे ह्यांचे विचार असतात. ओके. स्वतःच्या नाशाकडेच धावत असतात. अ, तर ना हे कुठली कर्म करण्यामध्ये मग स्वतःला गुंतवून घेतात, की जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी आणि उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात. की जे समाजासाठी अजिबात चांगलं नाहीये. म्हणजे तुम्ही बघता ना आजूबाजूला आपण न्यूज वगैरे ऐकत असतो, की किती लहान मुलं वगैरे सुद्धा हे नशिले पदार्थांच्या व्यापारात असतात. हां, आणि घेणारे ग्राहक पण असतात, विकणारे पण असतात आणि जगाचा एक मोठा अ, वर्ग, मनुष्य वर्ग ह्यामध्ये जोडलेला आहे. नशे करून असं मनुष्याचं काय चांगलं होतं? हे तर क्लिअर कट आहे, की तुम्ही जेवढा नशा करणार तेवढं शरीर मार खाणार किंवा आजारी पडत जाणार. इथे एकाने मला विचारलेलंच, की जर का मरायचंच आहे आपण एक दिवस,
मग नशे केले तर काय हरकत आहे? हा, तर कसं आहे, मान्य आहे की आपण प्रत्येकानेच एक दिवस मृत्यूला सामोरं जायचंच आहे, ठीक आहे. पण मग काय ते दवाखान्यात फिरत फिरतच करूया? काय 2-4 चांगली कामं केली तर चालणार नाहीत? म्हणजे आपल्या हातात आहे ना, आपण जीवन कसं घालवणार आहोत, की नशे करून फक्त डॉक्टरांकडे जाण्यातच आपण आणि पैसे मग नाही पुरणार संसार करायला, असंच आयुष्य जगूया. हं. त्यामुळे हे जे कृष्ण ह्यांना अल्पबुद्धी म्हणतायत बघा, आणि ही जी लोकं असतात ना, ती अशा अहितकारी आणि उग्र, म्हणजे संशोधन वगैरे केलीत तरी अतिशय विचित्र, मोठी-मोठी खूप संहार करणारी शस्त्र बनवण्यामध्ये वगैरे, आणि विचित्र संशोधनं, की लॅबमध्ये मुलांना जन्म घालणं, ती जीएम बियाणी बघितली, किंवा ते खूप उत्पादन देणाऱ्या त्या गायी वगैरे प्राण्यांवर विचित्र संशोधनं असे म्हणजे उग्र कर्म म्हणतात ह्याला. हं. आणि ह्याने कुणाचंही हित होत नाही, अशामध्ये ती संलग्न असतात. कारण कसं असतं, तुम्ही खूप कपॅसिटीचे संहारक शस्त्र बनवलात की तुम्ही दुसऱ्यांना भीती घालत बसता. विनाकारण समोरच्यांना पण त्या संशोधनांमध्ये मग गुंतावं लागतं असं. हा, हा माताजी घ्या पुढची स्लाईड. काममाश्रित्य दुष्पूरन् दम्भमानमदान्विताः मोहाद् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. असुर लोक कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेतात आणि गर्व, खोटी प्रतिष्ठा तथा मदामध्ये अखंड बुडून जातात. परिणामी हे मोहित होऊन अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होतात. तसेच अशुचिभूत कर्मे करण्यास व्रतस्थ होतात. हरे कृष्णा. आणि बघा, यांच्या ज्या इच्छा कधीही तृप्त न होणाऱ्या इच्छा असतात. हां, ती वृत्तीच तशी असते, की मला आणि मोठं बनायचंय, मला अजून मोठं बनायचंय. त्यासाठी मी कितीही अन्याय करेन, काहीही करेन, आणि त्यांच्यामध्ये दंभ असतो, म्हणजे दुसऱ्यांचं मोठेपणा ऐकायचा नसतो, दुसऱ्यांचं थोडं चांगलं झालेलं पाहावत नाही, असा स्वभाव असतो. त्यामुळे ह्यांच्या इच्छा कधी तृप्तच होत नाहीत ती. हां, आणि त्या आसुरिक इच्छा असतात, हां, साध्या पण नव्हे. गर्व, खोटी प्रतिष्ठा, मद यामध्ये अखंड बुडून जातात ते. परिणामी ते म्हणजे त्यामुळे सत्य काय ते पाहूच शकत नसतात. म्हणजे मी मध्ये गुंतलेले असतात. परिणामी ते मोहित होऊन अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन अशुचिर्भूत कर्मे करण्यात व्रतस्थ होतात. हां, म्हणजे इथलं अनित्य गोष्टी, की ज्या कायम टिकणाऱ्या नाहीयेत, की ज्या पोझिशन वगैरे आपण म्हणतो ना, की माझी नोकरी किंवा माझा पैसा, ह्याला कृष्ण इथे अनित्य का म्हटलंय माहितीये? हे आज आहे, उद्या असेल की नाही ह्याची गॅरंटी नसते हां. ह्या सगळ्या आपल्या येऊन जाऊन असणाऱ्या गोष्टी असतात. पण त्या जेव्हा तुमच्याकडे आहेत, तेव्हा पण तुम्ही चांगलंच असायला हवं, नम्र असायला हवं. ते जे सत्ता आल्यावर हे ते बघा, गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये आज पॉवर हातात आहे ना, तर त्याचा उपयोग ते दुसऱ्यांना त्रास द्यायसाठी, अन्याय करायसाठी करत असतात. हां, आणि म्हणजे अशी ती अशुचिर्भूत कर्म, की दुसऱ्यांच्या वाटणीचं काढून घे, त्यांना मार वगैरे असं. हं. हां, मग अशामध्ये गुंतलेले असतात ते. घ्या माताजी पुढे. हरे कृष्ण. चिन्तामपरिमेयाञ्च प्रलयान्तामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थं संचयान्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे, असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरे तोपर्यंत अमर्याद चिंताने ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले आणि काम, क्रोध
पारायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्णा. हा म्हणजे ना ह्यांचं काय म्हणणं असतं माहितीये म्हणजे इंद्रिय तृप्ती करणे ह्यासाठीच मी आता आलोय ते माहित आहे ना काय ते लाईफ तर आईस्क्रीम आहे वितळण्यापूर्वी खाऊन टाका वगैरे वगैरे. हा आपण काय सनातन धर्म काय सांगतो की तुम्ही एक पणतीसारखे असता. स्वतःच्या प्रकाशाने मनुष्य जीवन उजळून टाका. म्हणजे स्वतःच्या प्रकाशाने आजूबाजूला पण प्रकाश द्या. तर ही खरी जीवनाची रीत असते. तर ह्यांना कसं वाटत असतं फक्त इंद्रिय भोग म्हणजे सगळं किती म्हणून सगळं ते करू माझं 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 असं हा. आता तुम्ही विचार करा ना काही वर्षांपूर्वी की तुम्ही दारू पिणं वगैरे हे खूप चांगलं समजलं जायचं नाही. पण आताच किती फरक पडलाय बघा, की सर्रास आई-वडील मुलांसमोर घेत असतात दारू वगैरे आणि त्यांना पण सांगत असतात, की हां, त्यांना आई-वडिलांना चालतं मुलांनी घेतलेलं वगैरे. नाही हा आता त्यांच्या कल्चरचाच भाग झालाय. शास्त्र मानत नाही ते. हां आणि त्याचे तुमच्या शरीराला इफेक्ट हे वाईटच मिळणार आहे. कुठेही तुम्हाला आयुर्वेदात लिहिलेलं नाहीये, की तुम्ही दारू प्या, तुम्ही नशिले पदार्थ घ्या. ह्यापासून आपण आपल्या मुलांना, स्वतःला लांब ठेवायला पाहिजे. तुम्ही प्रगत आहात, हां, तुम्ही हुशार आहात ऑफिसमध्ये, तर ते म्हणजे नियम नाहीये इथे काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये वगैरे आपल्या लिहिलेलं नाही, की आपण मग दारू प्यायलाच पाहिजे. हां, तुम्ही सांगा सत्य हा दैवी गुण आहे, की ज्यांना घ्यायचे ते घेऊ देत पार्टी वगैरेमध्ये. तुम्ही तरी चांगले बना. तुमच्या मुलांना तरी सांगा, की जे घेणार आहेत ते घेऊ देत. तुम्ही त्याचा भाग बनू नका. तुम्ही वेगळं राहा. सरळ सांगा, की नाही मी मांसाहार करत नाही, मी नशे करत नाही. तुम्ही यू कॅरी ऑन म्हणायचं. मला नाही करायचं. त्याच्यामुळे तुमच्या परफॉर्मन्समध्ये तर कुठे फरक नाही पडणार आहे. तुमचं जे काम असणार त्याच्यावर तुमचं प्रमोशन वगैरे ठरणार आहे. हां, तर तुमच्यामध्ये ही सत्यता हवी. नाहीतर हे कृष्णाने सांगितलंय बघा, की विचित्र आणि शरीर मार खाणार तो खाणारच नशे करून हां. आणि आपली जी मेंदू बुद्धी असते ना, ती रोबस्ट तुम्हाला व्हायला असेल, तर तुम्ही सात्विकच जीवन पद्धती ठेवायला हवी. तरच हे राहतात. आपली इंद्रिय, मेंदू म्हणजे बुद्धी ही व्यवस्थित राहणार. मग इंद्रिय तृप्ती करणे हीच जर का तुमचं म्हणजे ते आईस्क्रीम वितळत आहे आणि तुम्ही खाणारच आहात, तर किती खाऊ शकणार सांगा? तर इथं सगळ्याच्या मर्यादात आहेत. आपण मागच्या अध्यायात शिकलेलो आहे बघा, की ही जी सुख असतात ना आणि म्हणजे इंद्रिय सुख ह्याला आरंभ आणि अंत असतो. हं. पण ही अशी आयडिओलॉजी असेल तर मग ती काय करतात, अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंतानी ग्रासलेलं असतं. होतं काय, की मी मोठा हे सगळं माझ्या कंट्रोलमध्ये असा स्वभाव असतो. आणि ज्याला कंट्रोल हवा असतो, त्याला ऑब्व्हियसली दुसऱ्या बाजूची भीती असते, की हे माझ्याकडून कोणी काढून घेतलं तर? मला कोण विचारणार नाही. आणि बरोबर आहे ना, कर्मच अशी असतात, की भीतीमुळे दुसऱ्यांना त्रास वगैरे देणं, भीती घालणं हे धंदे असतात. मग जी पॉवर आहे ती गेल्यावर कोण विचारणार? समाज विचारत नाही. हं. त्यामुळे अमर्याद चिंतनी ग्रासलेले असतात. शेकडो, हजारो पाशांनी बद्ध झालेले असतात. कारण शरीर रोगाचं घर झालेलं असतं. हां. काम, क्रोध, म्हणजे सतत रागात असतात. आणि इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. आहे मनगटात जोर तो दाखवून अन्यायी मार्गाने ही सगळी आसुरी वृत्ती आहे पहा आणि अशा प्रकारे ही जीवन जगत असतात. ओके. आणि मुख्य म्हणजे त्यांना ते स्वतःच तसं वागणं बरोबर आहे असं वाटत असतं. पुन्हा मगाशी म्हटलं तसं आपल्याला कळत नाहीये की मी हे बरोबर करतोय की चूक. तर एखाद्याला विचारावं असं पण नाही वाटत. माताजी घ्या पुढे. इदमद्य मया लब्धम् इमं प्राप्स्ये मनोरथम् इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी.
आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः। हरे कृष्ण। हरे कृष्ण. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेल. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतरही शत्रू मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोक्ता आहे, मी परिपूर्ण, बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नाटक असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईल आणि याप्रमाणे मी मौज मजा करेल. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्णा. हा साधारण एक प्रत्येक सिनेमाची जी स्टोरी असते ती तिचा एक बेस इथे कृष्णाने दिलेला आहे बघा. हा ह्याच्याच आजूबाजूला फिरणार म्हणजे गाभा हा असतो, बाकीचं पात्र आणि परिस्थिती वेगळी असते. हा बघा ते किती कालातीत आहे, सत्य आहे गीता बघा. तर वाटली की नाही सिनेमाची स्टोरी ऐकल्यासारखी. तर हे आसुरी स्वभाव असतो आणि हे का असतात त्यांचे असे की सगळं मी मोठा व्हायला पाहिजे, माझ्याकडेच संपत्ती हवी, बाकीच्यांनी उपवाशी राहिले तरी चालतील पण माझ्याकडेच सगळी संपत्ती हवी. हे का असतं माहित आहे की ते अज्ञानाने मोहित झालेले असतात. तुम्ही रावण इथे ही ती सगळी तो रावणाने काही बारकी तपश्चर्या केली नव्हती. पुन्हा हिरण्यकश्यपू वैदिक इतिहासात फार मोठी तपश्चर्या केलेली आहे हिरण्यकश्यपूने. आपण प्राप्त काय केलं सांगा त्यांनी त्यातून? फक्त अन्याय पॉवर आली ते शंकरांवर प्रेम होतं म्हणून रावण करत नव्हता. रावण करत होता मला ताकद पाहिजे. हा मग ते मिळाल्यावर त्याला पार्वती पण पाहिजे झाली. ह्याला तुम्ही मला सांगा ह्याला प्रेम म्हणतात का? हा आसुरी स्वभाव असतो. हं? तर हे म्हणजे असे असतात आसुरी की ते ब्रह्मांवर प्रेम होतं म्हणून किंवा हिरण काय तो हिरण्यकश्यपू हे करत होता का तपश्चर्या? त्यांना पॉवर हवी होती आणि पॉवर मिळाल्यावर त्यांना पण विसरून गेले ते की ज्यांनी आपल्याला पॉवर दिली. हा तर हा असतो आसुरी स्वभाव. असे असतात बघा, हे डिटेल वर्णन आहे. वाचा माताजी पुढे पुढे जाऊया. तुम्ही समजून घ्या ती पिक्चरची स्टोरीच आहे ती, आपल्याला वाचल्या वाचल्याच कळते. हा वाचा. अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः प्रसक्ता कामभोगेषु पतन्ति नरकेषु च। हरे कृष्ण. हरे कृष्णा. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्णा. मग आता तुम्ही जीवनाचा मार्गच हा धरलेला आहे की संशोधन करा ती पण आसुरी प्रकारची म्हणजे मोठे मोठे ते अणुबॉम्ब वगैरे बनव वगैरे अशा टाईप. म्हणजे आता पण बघितलं की मी मोठा व्हायला पाहिजे सगळं. मग हे जे असतात ना आयुष्यभर अनेक चिंतानी ग्रस्त असतात, मोहजालामध्ये बद्ध असतात. म्हणजे काय दुसऱ्याकडे काय जाताच नाही, ते दिसलं रे दिसलं की त्यांना पाहिजे असतं. नाहीतर ज्ञानामध्ये रावण काय कमी ज्ञानी नव्हता. हा पण तुम्हाला माहित आहे ना की जेव्हा असं म्हणतात की रावणाच्या ती पण क्षमता होती की त्याने पृथ्वीवरून स्वर्गात त्याला वाटायचं की आपण डायरेक्ट पृथ्वीवरून स्वर्गात जाणारी एखादी जिना शिडी बनवावी. हा बनवू पण मे बी मला माहित नाही पण तो बनवू पण शकला असता, ज्ञानात श्रेष्ठच होता. पण ते करायची त्याच्यात इच्छा लगेच झाली नाही तसलं काही. हा आणि नुसतं शूर्पणखाने येऊन फक्त सीतेविषयी ते ऑलरेडी खोटच सांगितलं होतं जे काय सांगितलं ते, आणि तिचं सौंदर्याचं जे वर्णन केलं त्याबरोबर ना सीतेला पाहिलं होतं ना काय. तरी पण दुसऱ्या दिवशी उठून मारीचकडे गेला, प्लॅन बनला आणि प्लॅन लगेच म्हणजे
त्याच्यावर काम पण करून रिकामा झाला. हा असतो मोह जालामध्ये बद्ध झालेली, की सतसत विवेक बुद्धी बाजूला ठेवतो आपण. हा तर हे अशी ही आसुरी वृत्ती असते, इतकी इंद्रिय तृप्तीमध्ये आसक्त झालेली असतात, की कायच बरोबर आहे काय चूक. पण म्हणून कृष्णाने सुरुवातीलाच सांगितलेलं की ही लोक जाणतच नाहीत की काय बरोबर काय चूक. आणि त्याचं त्यांना काही वाईट वाटत नाही. बिचारी जे दुसरे साधे असतात ना त्यांना हसत असतात ही. ह्यांना माहित नाही याचं काही वाईट नाही वाटत. हं? तर पुढे बघा काय होतात की इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होऊन नरकामध्ये पतित होतात. हं? अजून पण आहे पुढे. माताजी घ्या पुढे. हा थांबा थांबा एक मिनिट. हा आता शिशुपाल पहा. हा तर इथे ना स्लाइड्स थोड्या बदलल्यात. नाहीतर ते हिरण्यकश्यपू रावणच्या पण होत्या त्या गोष्टी आता राहिल्या. तर हा जो शिशुपाल होता ना त्याची अं, हा तो कृष्णांचा आत्तेभाऊ होता. जसा अर्जुन ना तसा दुसऱ्या आत्तेचा मुलगा शिशुपाल. आणि हा जन्मताना थोडा विचित्र होता. मग ते काय सांगितलेलं असतं त्यांच्या वैद्यांनी की ज्याच्या समोर एक एक कोणतरी ह्याच्या समोर असं येणार की हा व्यवस्थित बाळ होणार हे, पण त्याच्या हातून ह्याचा मृत्यू होणार. आणि मग वडिलांबरोबर कृष्ण आत्तेचं बाळ बघायला जातो. आणि मग कृष्णाने त्याला बघितल्यावर ना हा नॉर्मल बाळ होतो. पण मग आत्या रडायला लागते की असं असं सांगितलंय म्हणून. मग कृष्ण तेव्हा आत्तेला वचन देतो की मी ह्याचे 100 अपराध माफ करत जाईन. मग हा काय करतो म्हणजे 100 म्हणजे आपण ऍक्च्युली काय धरतो की ह्याने फक्त भगवंतांना 100 वेळा शिव्या वगैरे दिल्या असतील असं नाही. तर ते कसं होतं माहितीये प्रत्यक्षात एका वेळेचे 100 अपराध मी माफ करीन. हा तसं कृष्णांचं आणि ह्याचं काही वाईट नव्हतं द्वेष. पण हा कृष्णांचा फार द्वेष करायचा. ती रुक्मिणीचं तुम्हाला गोष्ट माहित असली तर त्यामुळे आणि भर पडते. मग की नाही हा राज कायम आणि तुम्ही भाषा ऐकाल तर ना फार खालच्या भाषेत तो बोलत असतो. आणि ना जेव्हा मग अं, नाही युधिष्ठिर महाराज राजसूय यज्ञ करतात ना तेव्हा त्याचं मेन पद कुणाला द्यायचं म्हणजे ह्या यज्ञाचं ना तो सगळा मान अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा. सगळी म्हणजे तेव्हा तर ते कौरव पण नको म्हणत नाहीत. एक मुखाने सगळी सांगतात की कृष्णांना देऊन टाका अग्रपूजेचा मान. हं. फक्त जो शिशुपाल उठतो, जो बडबडत सुटतो आणि ती आहे ही आसुरी वृत्ती आहे बघा, की दुसऱ्याचा अपमान करायला हे येते. आपल्याला अजून उत्साह येतो जेव्हा 4 लोक जास्त असतात. एकट्यामध्ये तेवढी मज्जा येत नाही. कारण तेव्हा बराच राजांचा समाज तिथे उपलब्ध असतो ना. ते पाहून ह्याला अजून स्फुरण चढतं आणि बडबडत जातो, शिव्या घालत जातो आणि कधी 100 पार करतो कळत नाही. मग जेव्हा 100 पार करतो तेव्हा भगवंतांचं सुदर्शन चक्र पण सुटतं आणि ती ऍक्च्युली यज्ञाची भूमी असते. त्यामुळे त्याचं रक्त न सांडता ते भगवंत त्याला मारून टाकतात. हा तर ही आसुरी वृत्ती आहे बघा. कृष्णाने त्याचं काही वाईट केलेलं नव्हतं तरी पण हं, थांबा त्याची पुढे slide. कृष्ण माताजी हे वाचायचं राहिलं ना. मिथ्या ओके ही अहंकार पुढची स्लाइड होती काय? वाचा सॉरी. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेले असलेले लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परमपुरुष भगवंताचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्णा. हा त्यामुळे ह्या गुणांनी भरलेले असतात बघा की मिथ्या अहंकार म्हणजे मी करता मी भोगता. बल जी ताकद आहे ती दुसऱ्यांना त्रास देण्यासाठीच वापरायची. खरं तर कसं असतं तुमच्याकडे ज्या क्षमता आहेत त्या दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी नाही तर तुम्ही दुसऱ्यांचं रक्षण वगैरे मदत करण्यासाठी वापरायचे असतात. पण ह्यांचं बल वेगळ्यासाठी वापरलं जातं. गर्व असतो, कामना, अनियंत्रित इच्छा आणि त्या पूर्ण नाही झाल्या की क्रोध येतो माणसाला. ऑब्व्हियसली येतोच, ते तर चक्रच आहे. हा अशामुळे ती मोहित असतात. म्हणजे ना आता लक्षात येतं ना कृष्ण का सांगतात अर्जुनाला की तू ज्ञानाच्या दृष्टीने जसं आहे तसं पाहायला शिक. हे मोहित झालेले असतात. त्यामुळे ना ते मोहित नजरेने पाहत असतात सगळीकडे. जसं आहे तसं पाहू नाही शकत. आणि त्यामुळे ना
स्वतःच्या देहामधल्या आणि इतरांच्या देहामधल्या स्थित असलेल्या परमपुरुष भगवंताचा द्वेष करतात. म्हणजे ना लक्षात ठेवा की जेव्हा आपण दुसऱ्याला दोष देतो, त्याचं काहीतरी वाईट करतो, तर त्याच्याही हृदयामध्ये परमात्मा आहेत. कुठेतरी आपण त्यांना पण त्रास देतोय. हम्म. म्हणून ती शिशुपालाची गोष्ट पण आहे बघा इथे. खऱ्या धर्माची निंदा करत असतात. ओके. तर हे असं आसुरी पुढे पुढे म्हणजे त्याच विचारांमध्ये राहिला तर तुम्ही पुढे असं मग वागणं. हा माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीत टाकीत असतो. हरे कृष्ण. आता बघा हा आत्म्याचं ह्या किती म्हणजे पतन होत जातं की जो असा ना द्वेषी, क्रूर आणि नराधम. नराधम म्हणजे काय की शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही ह्या गोष्टी करू नका, तरी तुम्ही जाणून बुजून तुमच्याकडे सत्ता आहे, ताकद आहे म्हणून तुम्ही जाणून बुजून ते करतच सुटलाय, तर त्यांना नराधम म्हणायचं असतं. तर आहे ना अशांना भगवंत चिरकालासाठी वेगवेगळ्या आसुरी योनीत टाकतात. हा म्हणजे जे पृथ्वीच्या पण खालची लोक आहेत अशा ठिकाणी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना जन्म घेत राहायला लागतो, कारण त्यांना त्याचीच आवड असते. मग कर्मांप्रमाणे खाली 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 जात राहतात. आणि चिरकालासाठी म्हणजे काय सांगा, खूप मोठा काल हा. काय माहिती मग कधी परत पृथ्वीवर मनुष्य जन्म मिळेल आणि मग पुढे काय माहिती. ओके. हा माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. हे कौंतेया, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाहीत. हळूहळू ते अत्यंत अधमगतीला प्राप्त होतात. हरे कृष्णा. मग काय होतं माहितीये, असं तुम्ही कर्मच आसुरी करताय, मग खालच्या योनींमध्ये जन्म घेत घेत मग ती खालचे जे लोक आहेत आसुरी योनींमध्ये जन्म घेत घेत ना भगवंत अत्यंत अधम गतीला म्हणजे नरकात वगैरे जाऊन पोचतात. मग तिथं केलेल्या पापांची शिक्षा म्हणून खूप मोठ्या मोठ्या काळाच्या त्या शिक्षा असतात. अशी अत्यंत अधम गती मिळते. आणि आत्मा पहा किती भगवंतांपासून लांब जातोय. हा हा माताजी घ्या पुढे. विविधन्नरकस्येदन्द्वारन्नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्णा. हरे कृष्णा. तेजस्विनी माताजी. बघा हा हायवे सांगितलेला आहे कृष्णाने, तुम्ही नरकात जायचा. ओके. की एखाद्याला हा जर का रस्ता पकडला तर आपलं लास्ट फायनल डेस्टिनेशन नरक असणार आहे. काम, क्रोध आणि लोभ हे 3 मार्ग जे आहेत ना, काम म्हणजे काय, अनियंत्रित इच्छा इथे होत राहणार. आपलं जे मन आहे ना त्याचा स्वभावच आहे इंद्रियांचा की त्यांना वेगवेगळ्या इच्छा, आनंद चे मार्ग ते शोधत राहणार. पण आपण मनुष्याच्या शरीराचा रथ पाहिला होता की बुद्धीने मनाला ताब्यात ठेवा, मन ताब्यात असलं की इंद्रिय ताब्यात राहणार. आणि जर का कृष्णांशीच जोडली ना तर ती स्थिर होत जातात. त्यामुळे अनियंत्रित इच्छांपासून लांब राहा. की विचार करा जरा बुद्धीने की ठीक आहे हे करू आपण, नंतर करू, किंवा हा आता करू शकतोय तर हे योग्य आहे की नाही वगैरे असा थोडा विचार करत चला. कुठलीही इच्छा माझ्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही व्हायला पाहिजे, हे चांगलं आहे की नाही. मग क्रोध. क्रोध आहे ना जेव्हा आपल्या कामना पूर्ण होत नसतात ना तेव्हा माणसाला राग येत असतो. आणि लोभ आता की लोभी जे आपलं धन वगैरे नाहीये, हे माझं नाही माहित आहे पण ते आपल्याला हवं असतं ह्या ना त्या मार्गाने. तर ना जर का आपल्यामध्ये हे प्रॉब्लेम असतील तर ह्याच्यावर थोडंसं काम करा तुम्ही. योग्य प्रॉपर गायडन्स घ्या कोणाकडनं तरी. मंदिरांमध्ये जा, प्रगत भक्तांकडून घ्या.
थोडंसं सायकोलॉजिस्ट कडे वगैरे घ्या आणि ह्याच्यापासून मुक्ती मिळवा. आपण ह्यातनं बाहेर पडू शकतो. हा, पण लक्षात ठेवा, ह्या अनियंत्रित इच्छा म्हणजे कामना, क्रोध आणि लोभ ह्यापासून आपण स्वतःला लांब ठेवायला हवं. दुर्योधन वगैरेचं उदाहरण ठेवा इथे, की ज्यांना हे आपल्याला स्ट्रेट नरकात नेऊन सोडणारा मार्ग आहे. हायवे असं समजा तुम्ही नरकात जायचं. ही 3 दारं, हे रस्ता पकडला तर. तर आहे ना, कृष्ण काय म्हणतायत बघा, प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्याचा त्याग केला पाहिजे. कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. म्हणजे त्याग करा, सरळ सरळ सांगतायत की त्याग करा, तुम्ही ते सोडून द्या, नकोय आपल्याला ते. कारण आत्म्याचा विनाश, आता आत्मा तर सच्चिदानंद आहे, मग तो विनाश होत नाही. आपण तर दुसऱ्या अध्यायामध्येच शिकलंय. विनाश होतो म्हणजे काय? ते मागच्या 2 स्लाइड मध्ये आपण पाहिलं बघा, की वारंवार आसुरी योनीत जन्माला घालतात आणि खालच्या लोकांमध्ये, आणि तिथनं ती नरकात पतित होतात. हम्म मग नरकामध्ये जाऊन पोचला, अतल वितल सुतल तलातल कलर, ते नरक सगळ्यात खाली आहे. हा, मग होतं काय, तिकडनं तुम्ही वरच्या वरच्या लोक म्हणजे आधी एकतर तिथलं ते खूप मोठं त्या असतात आयुष्य, मग तेवढं ते सगळं सहन करून मग तुम्ही थोड्याशा वरच्या योनींमध्ये म्हणजे प्राणी बिणी असं काहीतरी व्हाल. मग त्याच्यानंतर कधीतरी मनुष्य व्हाल. पुन्हा त्या मनुष्य जन्मामध्ये भगवंतांशी भेट म्हणजे हे ज्ञानामध्ये आलात तर ठीक. म्हणजे जो आत्मा आत्ताच्याच मनुष्य जन्मात आपल्या हातात होतं की भगवंतांशी जोडणं, त्याचा किती हे झाला बघा, अधःपतन केला आपण. हा, अशा दृष्टीने म्हटलंय की आत्म्याचा विनाश होतो, म्हणजे तो किती हे भगवंतांपासून लांब जातो पहा. हा, माताजी घ्या पुढे. आणि ना, हे सगळं आपल्या हातात आहे, असं नाहीये की आपल्या हातात नाहीये. योग्य मार्ग स्वीकारायचं हे आपल्या हातात आहे. हा, माताजी घ्या पुढे. पुन्हा हे ना, दैवी गुण आणि आसुरी गुण, ती पण एक हे आहे. स्लाइड आता ना इथे नाहीये, किड्स बॅच मध्ये होती, की हे जे सत्ययुगात 2 ग्रहांवर होते ते, हिरणाक्ष आणि भगवंतांची वराह अवतारामध्ये जी हे झाली होती, युद्ध झालं होतं. ते हे दैवी आणि आसुरी स्वभाव हे वेगवेगळ्या ग्रहांवर होते. मग द्वापारमध्ये प्रभू श्री रामचंद्र आले तेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये, म्हणजे रावण लंकेमध्ये होता, राम इकडे भारतात होते. मग त्याच्यानंतर जेव्हा द्वापार युगामध्ये महायुद्ध महाभारताचं युद्ध झालं, तेव्हा ते एका कुटुंबात आलं भांडण, दैवी आणि आसुरी स्वभाव. आणि कलियुगामध्ये ते आपल्या आतच आहे, आपल्या हातात आहे की तुम्ही तुमच्या दैवी गुणांना प्रोत्साहन देणार की तुमच्या आसुरी गुणांना. हा, हे आपल्या हातात आहे, मार्ग कुठले निवडायचे. त्यामुळे आपण आपल्यातल्या दैवी गुणांना प्रोत्साहन द्यायला हवं. वाचा माताजी. हरे कृष्ण. हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. तर ना, काम, क्रोध आणि लोभ ह्यापासून जर का बाजूला झालो ना, आणि उलट भक्ती म्हणजे इतकं चांगलं वागणं सोपं आहे उलट. तर ह्यामध्ये तुम्ही चांगल्या गुणांकडे आलात ना, तर आत्मसाक्षात्कारासाठी जे श्रेयस्कर असं कार्य आहे ना, ते आपण करू शकतो. म्हणजे भगवंतांशी जोडून घेऊ शकतो. ज्ञान तर सगळीकडे उपलब्ध आहे, ते घेऊ शकतो. सेवेमध्ये जोडून घेऊ शकतो. आणि क्रमशः हळूहळू आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. कारण इथे सगळ्यांचाच स्वीकार आहे, कोणाला नाही पण म्हटलेले नाहीत. आणि करुणा सागर आहेत भगवंत. हा, फक्त आपल्याला ह्या काम, क्रोध आणि लोभ ह्यापासून वेगळं बाजूला व्हायला पाहिजे. हे वृंदावनातलं भगवंतांच्या लीला तुम्ही वाचत चला. ते किती म्हणजे कोण, ते तिथले जे गोप होते ना, गोप सखे, ह्या गोपिका, ते सगळी प्रजाती वृंदावनातली अतिशय निर्मळ
आणि ते कोण होते ते मागच्या म्हणजे कितीतरी वर्षांचं तप केलेले सगळे ऋषी मुनी होते ज्यांना भगवंतांचं बालपण पाहायचं होतं. हा, ते ऑलरेडी ज्ञानातच स्थित होते. हा माताची पुढची पण इथे ते गोप म्हणून आले होते आणि अतिशय सुंदर लीला आहेत पहा त्यांच्या त्या. हरे कृष्ण. बोला. शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो शास्त्रविधीचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगती प्राप्त होत नाही. हरे कृष्ण. हे बघा आणि शेवट म्हणजे नरकाची 3 द्वारं आहेत. हा, ह्याच्यामध्ये पण जाऊन पोचलात तुम्ही की नाही आपण त्याग केला तर कृष्णाने सांगितलं की स्ट्रेट नरकामध्ये जाऊन पोचणार. आणि काय होतं बघा की जो शास्त्र विधींचा त्याग करतो, आता म्हटलं की ज्याला ह्याचं ना 2च पॅरेग्राफचं प्रभुपाद स्वामींचं स्पष्टीकरण आहे, ते थोडंसं वाचा तुम्ही. हा, तर जो ह्या शास्त्रविधींचा त्याग करतो म्हणजे म्हटलं ना शास्त्रात सांगितलंय की करू नका तेच आम्हाला करायचंय, तर ह्याला नराधम म्हटलं जातं. जी 4 लोक भगवंतांकडे कधीही जाऊ शकत नाहीत त्यात ही सगळी आहेत बघा की ज्यांचे ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे. ही विचित्र संशोधनांमध्ये वगैरे गुंतायचं ते मगासचं होतं ना की हे जग फक्त मैथुनी सृष्टीतून निर्माण झालंय, इथं कोण ह्याचा कंट्रोलर नाहीये वगैरे. हे सगळं ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलं ही कॅटेगरी आली. हा, पुन्हा जे मूढ आहेत, अत्यंत मूढ, ते सांगितलं होतं की त्यांनी ठरवलंच आहे सगळं स्वतःच करायचं. एका ठराविक मर्यादेपर्यंत आपण स्वावलंबी हवंच हवं, तो काही पर्याय नाही. पण इथला ना थोडं तरी आयुष्याचा वेळ हा आपण आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी वापरायला हवं. मग ती झाली, ही 2 झालीत. मग त्याच्यानंतर जे नराधम आहेत, की जे शास्त्रांच्या पूर्ण विरुद्ध वागतात आणि जे आसुरी वृत्तीचे आहेत. ही 4 लोक कृष्णांकडे कधीही जाऊ शकत नाहीत. तीच आहेत बघा ह्या आता जे आपण वर्णनं पाहिली. तर ना ही अशी जी शास्त्रविधींचा त्याग करतात, आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतात, त्याला न सुखम न परामगती म्हणजे सुख आणि परमगती ह्याही जीवनात चिंतानी ग्रस्त असतात. सुख मिळत नाही आणि परमगती म्हणजे भगवंतांची जी प्राप्ती असते ना, ती पण होऊ शकत नाही. हा कसा असतो? हा, म्हणजे सध्या वर्तमान स्थितीत पण तुमचा त्यांना वाटत असतं, की आपण आपल्या विजयाकडे धावतोय. पण कृष्ण म्हणतात ना, की ते त्यांच्या अपयशाकडे धावत असतात. ना ह्या जीवनात सुखही राहत, हा, चिंतेने ग्रासलेली असतात आणि जी पुढच्या जन्मासाठी जे तुमच्या बरोबर पुढे येतात जी कर्म भक्तीतली वगैरे, कारण इथलं असतं ते तुमचे मिळवलेल्या ज्ञान वगैरे हे इथंच राहतं. तो शेवटी ह्या प्रकृतीचा नियम आहे. मग ते वापरून तुम्ही कृष्णांकडे जायचा प्रयत्न नाही केलात तर न सुखम, तर आणि पुढची मग परमगती पण प्राप्त होत नाही. आणि मग मागच्या वेळेस सांगितलं तसं म्हणजे मागे आता की अधम योनींमध्ये जन्म वगैरे असं. म्हणजे कुठूनच प्रगती विजय नाहीये. न सुखम न परमगती, काहीच नाही मिळत. वर्तते काम कारतः, जे फक्तच इंद्रिय सुखांच्या अमर्याद सुखांच्या मागे धावत सुटणार ना चुकीच्या मार्गाने, मग न सुखम न परामगती, काहीच नाही मिळणार. हं? माताजी घ्या पुढे. आणि कृष्ण ह्याला सगळ्या बाजूनी अपयश समजतायत. तस्माच्छास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्ण. गीता ती गीता आहे पहा, एवढं सगळं सांगून ना हे लक्षात ठेवा. हा या अध्यायामध्ये आसुरी गुणांचं वर्णन केलंय. मग त्याच्या
प्रभावाखाली ते मनुष्य कार्य काय करतात, म्हणजे कशामध्ये स्वतःला जोडून घेतात, त्यांची इच्छा आकांक्षा काय असतात, कसं त्याच्यामध्ये धावत सुटतात, मग तुम्ही कुठे जाऊन पोचता, मग कुठले 3 गोष्टी तुम्ही त्यागायला पाहिजेत, हे सगळं कृष्णाने सांगितलंय आणि पुढे कसा पूर्ण आपला पराजय आहे तेही सांगितलं, की न सुखम न परमगती, काहीच मिळवू शकत नाही. मग मनुष्य जीवन आपण तसं फुकटच घालवतो ना. म्हणून कृष्ण आता इथे काय सांगतायत बघा, की उपायही सांगतायत. म्हणून ना मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यामधलं हे योग्य काय, अयोग्य काय ह्यातला भेद तुम्ही जाणा. हा गुरूंचा आश्रय घ्या. प्रगत भक्त, गुरु, भक्तांचा संग करा, शास्त्र उघडा, हा वाचा जराशी आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण जीवन जगायला पाहिजे. भक्ती करायला हवी, थोडा नाम घ्यायला हवं. हा, असे विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. आणि पायी हळूहळू चाला, मुखाने हरिनाम बोला. असं नाहीये की भक्तीमध्ये धावत सुटायचंय तुम्हाला. तर ती चतुश्लोकी गीता 10.10व्या अध्यायातली 10.8, 9, 10, 11 लक्षात ठेवा. कृष्णच आपल्याला मार्ग दाखवत जातील. हा, ह्यात क्रमशः उन्नती करायची जी टिकेल अशी. ओके, आपल्याला युक्त वैराग्य हवंय, तर ती होत पण जाईल. फक्त आपण योग्य संगती असावी लागते हा ह्याच्यासाठी. आणि गुरूंचा आश्रय. ओके, हा माताजी झाला असणार आपला आजचा अध्याय. अं, बघा, हा हे असू दे इथे. तर हा आजचा अध्याय होता, सुंदरसा अध्याय आहे, पहा तुम्ही. हा, आणि तर आज ना रामनवमी आहे. मी एक अशीच हे ऐकत होते कथा, तेव्हा मी थोडस लिहून ठेवलेलं. आता तुम्ही ऐका हा रामांविषयीची. तेव्हा ते जे वक्ता होते ना, मी युट्यूबवर ऐकलेली. तुलसीदासांच्या रामायणामध्ये हे आहेत ना, बालकांड, अयोध्याकांड, तसं मी ते ऐकत होती. रामकरी चरित्र विषयी ती वेगवेगळी कांड, त्या कथा होत्या. तर त्याच्यातली ही कविता मला खूप छान वाटलेली. आणि त्याच्यानंतर रामांकडून घ्यायचे गुण थोडेसे बघा. हा, प्रभू श्री रामचंद्रांनी काय दाखवून, ते मर्यादा पुरुषोत्तम का म्हटलंय, त्यांनी ना दाखवून दिलेलं आहे की मनुष्याने काय वागायचंय हे आपल्याला शिकायचंय ते रामायणातून. रामायण हा शांत रस आहे. आणि तुम्हाला ना मी काय करू ह्याचं उत्तर रामायण देणार, की तुम्ही हे असं बना. हा, तिथे सगळे म्हणजे तिथले प्राणी सुद्धा आदर्श प्राणी आहेत. वन, वृक्ष वगैरे सुद्धा. ओके, म्हणजे मनुष्य तर सोडाच, हर एक नाता, हर एक जीवनाचा अँगल कव्हर केलेला आहे आदर्श म्हणून. छान आहे, ऐका तुम्ही. लक्ष्मण सा भाई हो, कौशल्यासी माई हो, स्वामी तुम जैसा मेरा रघुनाथ हो, नगरी हो अयोध्यासी, रघुकुल सा घराना हो, चरण हो राघव के जहां मेरा ठिकाना हो त्याग भरत जैसा, सीता सी नारी हो, लवकुश के जैसी संतान हमारी हो, श्रद्धा हो श्रवण जैसी, शबरी सी भक्ति हो, हनुमंत के जैसी निष्ठा और शक्ति हो, आप सबको राम जन्मदिवस की बधाई हो, बधाई हो, बधाई हो. आणि रामांकडून ना त्यांच्या चरित्रातून, म्हणजे हे त्या प्रभूजींनी सांगितलं होतं की आपण काय शिकायचं. तर थोडे गुण ऐका. हा, गुरु भक्ती. की विश्वामित्रांनी सांगितलं तर ते त्यांच्या बरोबर गेले पहा. आणि रामायण हा खूप अभ्यासाचा विषय आहे. तुम्ही त्या रसदार कथा आहेत, ऐकत चला वरिष्ठांकडून. तर गुरुनी सांगितल्यावर विश्वामित्रांबरोबर ते जातात आणि त्या ऋषींना ते त्रास देत असतात ना, असुर त्यांना मारतात. मग माता पितांची भक्ती. हा, आई वडिलांच्या वचनासाठी आपण नाही पुरी करणार तर कोण करणार. आई वडिलांना आनंद द्यायला हवा आपण. वाईट संगतीपासून लांब राहा. हे पण रामांकडून आपण शिकायला पाहिजे की आपली संगती ही शुद्ध असायला हवी. हा, आता त्यांचे हे पण होतेच ना, त्यांचा मित्र निषाद राज, त्या गुरुकुलात. आता ते वनातले होते, तिकडचे राजे होते. तेव्हा ते म्हणतात की राम, तू माझ्या घरी येशील का. तेव्हा रामाने सांगितलेलं असतं, मी एक दिवस निषाद राज तुला भेटायला नक्की येईन. आणि जातात पण. त्यामुळे आपल्यामध्ये वाईट नाही, चांगली संगती हवी. बुरी संगतीपासून लांब राहायला हवं. परिवारामध्ये चांगला संबंध ठेवायला हवा.
हे जे आपले नातेवाईक वगैरे असतात ना, त्यांचा राग नाही, त्यांच्याबरोबर आनंदी आपले संबंध हवेत. सर्वांचा आदर करा, सर्वांबरोबर समान भाव ठेवा. माझा आणि परका असं नाही, सगळ्यांशीच मित्रता, आदर, क्षमाशील असणे. हा पण रामांकडून घ्यायचा एक गुण आहे की क्षमाशीलता हवी आपल्यामध्ये. अ त्यांनी वनवासात ना आल्यावर पण पहिल्यांदा भेटायला जातात ते कैकेयीलाच जातात भेटायला. कारण रामांना माहित होतं की कैकेयीचं आपल्यावर फार प्रेम होतं. आणि ते खरं पण आहे, खूप प्रेम होतं कैकेयीचं त्यांच्यावर. विश्वास करा, की नात्यांमध्ये ना आपला विश्वास असायला हवा एकमेकांवर. अहंकारापासून मुक्ती. हं? आणि सत्याचा नेहमी विजय होतो, त्यामुळे नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे. हा, तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण रामांच्या चरित्रातून आणि त्यांच्या जे आजूबाजूचे रामायणामधली जी कॅरेक्टर आहेत, वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, त्यांच्याकडून हे आपण शिकत असतो. सोपं होतं का शबरीसाठी वनांमध्ये जाणं आणि राहणं? पण स्वीकारलं तिने ते. आणि प्युअर भक्ती म्हणजे गुरुनी सांगितलेलं होतं की शबरी, मला भगवंतांकडे जायला लागतंय, पण तू ह्याच मी सांगितलेल्या मार्गावर चालत राहा. एक दिवस नक्की प्रभू तुझ्याकडे येतील. आणि शबरीचा गुरूंवर ठाम विश्वास. काय विश्वास असेल बघा, की शबरी म्हातारी झाली तरी पण तेवढ्याच आणि ती आता आपण बघितलं ना, भक्तीमध्ये उत्साह हवा, त्याच उत्साहाने करायची. तर असे हे आपण या गोष्टी ऐकायला तरी हव्या, आचरणात नंतर आणू. हा, ओके. तर चालेल, माताजी आता करा रेकॉर्डिंग स्टॉप. हरे कृष्ण सर्वांना.